नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल महासभेत झालेला गोंधळ आपण सगळ्यांनी पाहिला आणि या महासभेच्या गोंधळावर संपूर्ण ठाण्यामधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। काल या महासभेत गोंधळ झाला। शिवसेना आणि भाजप दोघेही एकत्र असताना देखील भाजपच्या नगरसेवकांनी आणि उपमहापौर कृष्णा पाटील हे देखील भडकलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यांच्या सगळ्यांच्या बाईट्स आपण घेतलेल्या आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। माझ्यासोबत शिवसेनेचे गटनेते पवन कदम आहे, मी त्यांच्याशी बोलणार आहे। पवनजी, सर्वात आधी ठाणे लाईव्ह मध्ये स्वागत करतो। काल झालेला महासभेत सगळा प्रकार तुम्ही पाहिला, तुम्ही तिथे उपस्थित होतात। सगळ्या ठाण्यातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, प्रचंड असा गोंधळ झाला। खूप गेल्या काही वर्षांनंतर ही महासभा होत होती। काय घडलं नक्की या महासभेत? का गोंधळ झाला? भाजपचे नगरसेवक किंवा उपमहापौर या सगळ्या गोंधळात आपल्याला पाहायला मिळेल। काय झालं नक्की? हे बघा अतुलजी, काल जी महासभा झाली ही महासभा मुळात 3.5 वर्षांनंतर प्रशासकीय राजवटीनंतर काल ही पहिलीच महासभा होती आणि ह्या महासभेमध्ये महापौरांनी जेव्हा सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक महासभेच्या पूर्वसंध्येला जी घेण्याची पद्धत आहे त्यावेळेला जी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली, त्यामध्ये भाजपचे, राष्ट्रवादी, त्यामध्ये MIM, उद्धव साहेब सर्वांचे सर्व पक्षीय गटनेते त्या मीटिंगला उपस्थित होते आणि त्या गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये स्वतः उपमहापौर सुद्धा उपस्थित होते आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं बैठकीमध्ये की ह्या 1-2 महासभा ज्या आहेत त्या महासभेमध्ये आपल्याला अनेक समित्या म्हणजे त्यात परिवहन समिती, स्थायी समिती, स्वीकृत नगरसेवक, विशेष समित्या, या सर्व समित्यांचं गठन करायचं आहे। कारण मुळात आपण थोडा वेळ झालेला आहे, तर ती गठन करण्याकरता खूप कालावधी लागतो। प्रशासनाला जशी तयारी करावी लागते तशी पक्षाच्या वरिष्ठांना सुद्धा तयारी करावी लागते। त्यामुळे ती तयारी करण्याकरता आपल्याला 1-2 महासभे आपण सुरळीतपणे पार पडू आणि त्याच्यानंतर तुमचे सर्व जे काही लक्षवेधी किंवा प्रश्न उत्तरं असतील ती घेऊ आणि त्या पद्धतीने त्या गटनेत्यांच्या बैठकीत सर्व गटनेत्यांना आम्ही सांगितलं होतं की ह्या महासभेत आपण ज्या लक्षवेधी आलेल्या आहेत, 2 लक्षवेधी प्राप्त झाल्या होत्या, त्या दोन्ही लक्षवेधी आपण पुढच्या महासभेत घेणार आणि तो महापौरांचा तसा अधिकार असतो। त्यातूनही आपण गटनेत्यांच्याच मीटिंगमध्ये सांगितलं की दोन्ही लक्षवेधी आपण पुढच्या महासभेत घेतोय। जी प्रश्न उत्तरं असतील तुम्ही ते पटलावरती बघा, जी प्रश्न उत्तरं आहेत। एक प्रश्न आहे माझ्या समोरच आहे, एक प्रश्न जो आहे मृणालताई पेन्शनचा, त्यांनी प्रश्न विचारलाय की ठाणे महापालिका क्षेत्रात 23 ते 25 ह्या सालामध्ये किती निधी प्राप्त झाला शासनाकडनं। आता हा किती निधी प्राप्त झाला हे प्रशासनाने दिले उत्तर, पण त्यामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 3,000 ते 3100 कोटी निधी ठाणे महापालिकेला प्राप्त झालाय। त्याच्यानंतर त्याने प्रश्न विचारलाय की हा जो निधी आहे तो कोणत्या कोणत्या प्रभागात वापरला गेला, त्याची सद्यस्थिती काय आहे आणि ते काम कधीपर्यंत पूर्ण होईल। तुम्ही मला सांगा की जेव्हा 3-3.5 कोटी निधी जेव्हा ठाणे महापालिका क्षेत्रात काम केलं जातं, त्याचा कोणत्या कोणत्या प्रभागात त्या निधीचं काम चालू आहे ते 8 दिवसात थोडी, कारण 12 तारखेला आम्ही अजेंडा काढला, 12 तारखेनंतर आमची ही महासभा, म्हणजे 8-10 दिवसामध्ये एवढं संकलित होणं हे योग्य नाही। त्याच वेळेला जेव्हा तो प्रश्न महापौरांच्या निदर्शनात आला तेव्हा महापौरांनी तत्काळ आमच्या प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली। त्यांनी सांगितलं की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधीपर्यंत देणार आहात, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला मॅडम थोडा वेळ द्या आणि महापौरांनी त्यांना सूचना केल्या की आपण लवकरात लवकर ते करा। मी आजही आमचे प्रशासकाचे अधिकारी जे आहेत, नगर अभियंता आहेत, त्यांच्याशी पण बोललो, अतिरिक्त आयुक्तांशी पण बोललो। त्यांना सांगितलं, ते म्हणाले ह्या 2 दिवसात प्रभाग समिती निहाय किंवा प्रत्येक प्रभागात किती निधी आपल्याला मिळाला आहे शासनाचा आणि त्याची कामं किती चालू आहेत, सद्यस्थिती त्याची काय आहे आणि कधीपर्यंत काम पूर्ण होऊ शकेल ह्याचा लेखाजोखा लेखी स्वरूपात महासभेच्या पटलावर येणार आहे आणि तो सन्मान्य सदस्यांना आधीच दिला जाईल आणि त्यातूनही त्यांचं समाधान नाही झालं तर आपण सत्तेत आहोत, शिवसेना भाजप ही आम्ही दोघंही एकत्र सत्तेत आहोत। तुम्ही महापौरांकडे किंवा उपमहापौरांकडे संबंधित अधिकाऱ्यांना बोलवा, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काय माहिती असेल तर आपण विस्तृतपणे विचारू शकता, परंतु ह्या महासभेतच मला प्रश्नाचे उत्तर पाहिजेत असं काही होत नाही, कारण की प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहेत। तुम्ही विचार करा, 3100 कोटी ही काही कमी रक्कम नाहीये आणि जेव्हा शासनाने आपल्याला महापालिकेला हा निधी उपलब्ध करून दिला, महाराष्ट्राचे त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सध्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतायत त्यांनी जो निधी उपलब्ध करून दिला त्यावेळेला आणि आता ते नगरविकास मंत्री आहेत, पण मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आहेत ना, त्याच्यामुळे प्रशासनाचे प्रमुख सध्या तेच आहेत, त्यावेळी शिंदेसाहेब होते। त्याच्यामुळे हा निधी जेव्हा आपल्याला मिळतो त्यामुळे दोघांचं योगदान आहे, भाजप सेनेचं दोघांचं योगदान आहे। आणि दुसरा प्रश्न त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुकीचं काम प्रशासनाने केलंय, असं होईल का हो? तुम्ही सांगा, 3.5 वर्षात ह्या प्रशासनाने आयुक्तांच्या माध्यमातून कोणत्या सन्मान्य सदस्यांचा अपमान केला असेल? ह्या महासभेत महापालिकेत आल्यानंतर मी स्वतः अनेक वेळेला महापालिकेत आलो ह्या 3.5 वर्षामध्ये, मला वाटत नाही कोणत्याच आमच्या अधिकाऱ्याने, कोणत्याच, मी आयुक्तांसकट
मी आयुक्तांना पण ह्या मधल्या काळामध्ये अनेक वेळा भेटलो. आयुक्तांनी किंवा प्रशासनाच्या कोणत्याच आमच्या सन्माननीय जे सदस्य होते त्यावेळेला सर्व सदस्य माजी झाले होते, तेव्हा कोणत्याच सदस्यांना तुम्ही कोण आहात, कुठचे आहात कधीच प्रश्न नाही विचारला. त्यांना लेखाजोखा त्यांना जे पाहिजे ती माहिती दिली, उलट सहकार्य केलं. आणि त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, नगरसेवक असताना जेवढी कामं आमची 5 वर्षात झाली नाही तेवढी कामं गेल्या 3.5 वर्षात नगरसेवक नसताना झालेली आहेत. योजना अनेक राबवल्यात. त्याच्यामुळे प्रशासनावरती आरोप करणं, प्रशासनावरती अंकुश ठेवणं म्हणा हे योग्य आहे, पण त्यांच्यावर आरोप करणं, त्यांच्यावर अविश्वास दाखवणं मला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांना एवढीच विनंती आहे किंवा सर्वांना विनंती आहे की प्रशासनाबरोबर आपल्याला काम करायचं आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जेव्हा एकत्र मिळून काम करतील तेव्हाच खऱ्या अर्थाने ठाणे शहराचा विकास होईल. आणि ही जी काही त्यांची मागणी आहे त्या मागणीचं उत्तर प्रशासन देते. त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. जेव्हा महापौरांनी पाहिलं की प्रश्नाची उत्तरं ही अर्धवट स्थितीत आहेत, त्यामुळे आता चर्चा करण्यात काही अर्थच नाही तुम्हाला. आणि ही उत्तरं त्यांना पण मिळाली आहेत. पुढच्या महासभेत विस्तृत उत्तर दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये काही लपवण्यासारखं नाही, कारण हे सर्व जे कामं आहेत ही कामं डायरेक्ट शासनाने आपल्याला दिलेली नाहीत. कोणतं तरी सन्मान्य सदस्य, मग तो जसं शिवसेनेचा आहे तसा भाजपचे पण आहेत ना. सन्मान्य सदस्य जेव्हा साहेबांकडे गेले, शिंदे साहेबांकडे गेले किंवा देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांकडे गेले, त्याच वेळेला त्यांनी ही कामं आणि हा GR काढलेला असणार. उगाच काय शासनाला स्वप्न पडलं आणि ठाणे महापालिकेला 3,000 कोटी देऊन टाका असं झालेलं नाही. त्यामुळे सन्मान्य सदस्यांच्या मागणीनुसारच हा निधी उपलब्ध झालाय आणि त्या पद्धतीने ठाणे शहरात प्रशासनाने काम केलेलं आहे असं मला वाटतं. कदम साहेब, आता सगळं तुम्ही एक्सप्लेन करतात, हे काल देखील एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न झाला होता का महासभेत, आणि जर झाला असेल तर त्यानंतर देखील हा गोंधळ का झाला? उपमहापौर जे आहे ते डायसवरून खाली आले आणि त्यांनी थेट इशारा दिला की वेळ आली तर मी उपमहापौर पद सोडून तिथे नगरसेवक म्हणून भांडेन आणि यात गेल्या 3 वर्षातला जो काही कारभार काढलेला आहे त्याचा काय कारभाराची चौकशी वगैरे करेन असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं उपमहापौर. मी तेच म्हणालो तुम्हाला, आमचे जे सहकारी आहेत उपमहापौर कृष्णाजी पाटील यांनी अशा पद्धतीचं जे काल त्या ठिकाणी वक्तव्य केलं, त्यांच्यासाठी ते योग्य जरी असलं तरी त्यांनी आपल्याच पक्षावर आणि आपल्याच सत्तेवरती प्रश्नचिन्ह करणं योग्य नाही. कारण काय, आपल्या गटनेत्याच्या मिटिंगमध्ये ठरलं होतं. आता सन्मान्य सदस्यांचं हेच मत होतं त्यावेळेला की जे प्रशासनाला जे काही उत्तरं दिली नाहीत तेवढं महापौरांनी रुलिंग द्यावं वरतून की ही प्रश्न तुमची पुढच्या महासभेत घेतली जाईल किंवा काय. मग तसं रुलिंग साहेबांनी यांनी दिलेलं आहे वरतून महापौरांनी. आणि एकदा महापौरांनी रुलिंग दिलं त्याच्यानंतर परत प्रश्न उत्तरं घेणं आणि परत लक्षवेधी घेणं हे कोणत्याच सभाशास्त्रात बसत नाही. म्हणून त्यावेळेला त्यांना असं वाटलं. आणि त्यात काय झालं, एक सन्मान्य आमच्या दुसऱ्या पक्षातले ज्येष्ठ नगरसेवक त्यांनी ह्याच विषयावरती चर्चा केली आणि ते 5-10 मिनिटं बोलले. तर सन्मान्य सदस्यांचा गैरसमज झाला की आम्ही म्हणजे महापौरांनी त्या सदस्यांना बोलायला दिलं आणि आमची गळचेपी केली. असं झालेलं नाही. अनदावाने त्या गोष्टी झाल्या. महापौरांच्याही किंवा आमच्याही कोणाच्या लक्षात नाही आलं की सन्मान्य सदस्य जे बोलतायत ते त्याच विषयावरती बोलतात आणि ते 5-10 मिनिटं बोलले आणि त्याच्यानंतर त्यांना असा गैरसमज झाला सन्मान्य सदस्यांना की त्यांना बोलून दिलं आणि आम्हाला बोलून देत नाही. असं काही झालेलं नाही. महापौरांनी सांगितलंय की पुढच्या महासभेत आपल्या लक्षवेधी आणि प्रश्न उत्तर घेणार. लक्षवेधी 2 आल्या आहेत. एक लक्षवेधी क्लस्टरवरती आहे, दुसरी लक्षवेधी जी आहे ती फेरीवाल्यांवरती आहे आणि तिसरी लक्षवेधी जी आहे ती सुधीर भगत यांची आहे. त्यांचं म्हणणं आहे की ह्या शासनाची जी काही कामं केली लेखाजोखा आम्हाला पाहिजे. आता हा लेखाजोखा प्रशासन देईल, पण प्रशासनावरती अविश्वास दाखवणं मला कोणत्याही पद्धतीने योग्य वाटत नाही. प्रशासनाने त्यांचं काम योग्य पद्धतीने केलेलं आहे आणि त्यांच्यावरती अंकुश हा त्यावेळेला जरी आम्ही नगरसेवक किंवा महापौर म्हणून ठाणे महापालिकेत नव्हतो तरी शासन म्हणून स्वतः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊ फडणवीस होते. त्यामुळे त्यांच्या आधिपत्याखाली ह्या सर्व महापालिका ठाण्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या पूर्ण काम करत होत्या. मला वाटत नाही प्रशासनाने कोणत्या चुकीचं काम केलं असेल. काल एक गोष्ट पण दिसून आली प्रामुख्याने की तुम्ही भाजप आणि शिवसेना युतीत एकत्र लढलात ठाण्यामध्ये. महापौर तुमचा, उपमहापौर भाजपचा, परंतु त्या महासभेत कुठेही समन्वय दिसून आलेला नाहीये भाजप आणि शिवसेनेमध्ये. का असं घडलं? आणि तुम्ही आता सांगताय गटनेत्यांची मीटिंग जर आधी झालेली होती तरी सुद्धा हा प्रकार का झाला? नाही, मी तेच तुम्हाला म्हणतो की सर्व गोष्टी अनपेक्षित होत्या. आम्हाला स्वतः महापौरांना पण अनपेक्षित होत्या. आम्ही सुद्धा, कारण कालच्या मीटिंगमध्ये सभागृह नेते आणि विरोधी पक्ष यांची निवड होणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने ती पहिलीच सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेत्यांची मीटिंग निवड झाली. हनुमान जगदाळे आणि शानू पठाण हे सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेते झाले. त्यांनाही तो विषय पटकन ह्या बाकीच्या सदस्यांनी असा का गोंधळ घातला हे त्यांना पण ह्या गोष्टी कळाल्या नाही. महापौरांना पण वाटलं होतं की आपण सर्व गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये असं एकदा ठरवलंय. त्या म्हटल्यानंतर त्यांना असं वाटलं की ह्या सर्व गोष्टी सन्मान्य सदस्यांना माहिती असतील आणि त्यांनी प्रत्येक गटनेत्याने आपापल्या सदस्यांना ह्याची कल्पना देणं क्रमप्राप्त आहे. पण त्यांनी तशी आमच्याही सदस्यांना काही प्रश्न विचारायची होती
आमच्या सदस्यांना पण माहिती पाहिजे होती की गेल्या 3-3.5 वर्षात प्रशासनाने काय काम केलं. परंतु आम्ही पण आमच्या सर्व सन्मान्य ज्येष्ठ नगरसेवक पण आहेत आमच्यात, त्यांनाही आम्ही सांगितलं की प्रशासन तुम्हाला जे काय माहिती पाहिजे ते महापौरांच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होईल. पण ह्या 2 महासभा आपल्याला निवडणुकींना सामोरे जायचं आहे, त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासनाला त्याचप्रमाणे महापौरांना सहकार्य करणं हे अपेक्षित आहे. म्हणून तुम्ही काही प्रश्न तुमचे असतील ते राखून ठेवा, पुढच्या महासभेमध्ये आपण विचारू. जेव्हा भाजप सामील झाली या सत्तेत, म्हणजे काही दिवस तर वातावरण असं चाललं होतं की कदाचित भाजप विरोधी पक्षात बसू शकतं असं देखील वातावरण होतं. परंतु नंतर ती या सत्तेत सहभागी झाले, उपमहापौर बसले, त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की आम्ही जरी सत्तेत असलो तरी चौकीदार म्हणून आम्ही या महापालिकेत काम करणार आहे. तसाच तो कुठेतरी प्रत्यय आला. कदम साहेब, हे बघा, जरी भाजप असं म्हणत असेल की आम्ही चौकीदार म्हणून ह्या सत्तेमध्ये किंवा प्रशासनावरती अंकुश ठेवू, परंतु तुम्ही चौकीदार होण्याच्या आधी आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब टेंबी नाक्यावरती आहेत आणि त्यांचा तो हंटर त्यावेळचा त्यांनी ठाणे महापालिकेवरती आपला कंट्रोल ठेवला होता, आपला हंटर चालवला होता. तुम्हाला माहिती असेल आमच्याच सन्मान्य अनेक नगरसेवकांना त्यांनी पण त्या विषयावरती जाब विचारला होता. त्यामुळे तोच हंटर आजही तिकडे आहे टेंबी नाक्याला. तुम्ही बघाल, अनेक जण आपले पत्रकार मित्र असतील किंवा सन्मान्य सदस्य असतील त्या टेंबी नाक्यावर जात असतील, तो हंटर आजही त्याच ठिकाणी आहे. त्याच पद्धतीने तो त्या ठिकाणी ठेवला आहे आणि त्याच हंटर किंवा त्याच दिघे साहेबांच्या आश्रमाची किंवा त्यांच्या पुण्याईमुळेच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पूर्ण महाराष्ट्रावर काम करत आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही तो हंटर अजूनही त्याची तीव्रता कमी झाली असेल. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने शिंदे साहेबांचा हंटर आज चालतोय आणि शिंदे साहेब त्याच पद्धतीने, तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा तर त्या ठिकाणी मुंबईला शोकसभा होती. त्यांनी तत्काळ संध्याकाळी थोडं मोकळी झाल्यानंतर त्यांनी महापौरांनी आणि मला फोन केला, आम्हाला जाब विचारला. फोन केला म्हणजे कौतुक करण्याकरता नाही, त्यांनी जाब विचारला, अरे काय झालं महासभेमध्ये, असा प्रकारचा गोंधळ का झाला, भाजप आणि तुमच्यामधला समन्वय काय झालं. मग त्यांना आम्ही पूर्ण माहिती दिली. त्यांना सांगितलं लक्षवेधी आणि प्रश्न उत्तर ह्या 2 विषयावरच हा प्रसंग घडला. परंतु त्यांनी आम्हाला बजावून सांगितलं ह्याच्या पुढे तुमच्या आपल्यामध्ये अजिबात आपलंच काय, शिवसेना भाजप सोडा, इतर कोणत्याही पक्षाबरोबर आपला संघर्ष महासभेत होता कामा नये. ठाणेकर बघतायत, महाराष्ट्र बघतोय. पण त्यांना तो विषय समजल्यानंतर त्यांनी तो आम्हाला सांगितलं, ठीक आहे, तुम्ही सर्व सदस्यांना समजून सांगा की हा विषय समन्वयाने सुटण्यासारखा आहे. त्याच्यामुळे त्यांचा अंकुश फार वेगळा आहे. तसे तुम्हाला माहिती असेल त्यावेळेच्या जुन्या गोष्टी आहेत ह्या, की ठाण्यात कोणतीही गोष्ट घडली की त्यावेळेला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे गुरुवर्य दिघे साहेबांना तत्काळ फोन करायचे. सकाळी 6 वाजता काय 8 वाजता पेपर वाचला की त्यांचा फोन यायचा. अरे तेव्हा ते त्यांना आनंद म्हणायचे, आम्ही म्हणू शकत नाही, त्या ठिकाणी अमुक कचरा का पडलाय, का खड्डा पडलाय. इतकी तत्परता माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती आणि त्याचंच अवलोकन आम्ही करतोय, गुरुवर्य दिघे साहेबांचं अवलोकन करतोय. त्यामुळे शिंदे साहेबांनीही त्याच ताकदीने आणि त्याच जोशामध्ये आम्हाला प्रश्न विचारले. मला काय, त्यांनी सचिवांना पण फोन केला, त्यांनी मनीष जोशी आमचे त्यांनाही फोन केला, अरे मनीष काय झालं, काय चाललंय हे. म्हणजे इतका अंकुश आहे. त्याच्यामुळे तुमचं चौकीदाराचं काम हे नंतर, त्याच्या आधी आमचा हंटर चालेल हो. आणि तो हंटर चालताना तो नुसता आमच्यावर नाही, सर्वांवरती चालणार. त्याच्यामुळे मला खात्री आहे की आमच्याकडनं असं कोणतंच चुकीचं काम होणार नाही आणि आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही एकत्र मिळून काम करू. आणि आम्ही हे मान्य करतो की शिवसेनेबरोबर भारतीय जनता पार्टीचं योगदान ह्या ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही सत्तेतही एकत्र आलो आणि सत्ता निभावताना पण आम्ही एकत्र आहोत. निवडणुकीला सामोरे एकत्र गेलो तरी सत्तेत एकत्र आहोत. नाही तर आमचं स्पष्ट बहुमत असताना आम्हाला आवश्यकता नव्हती भाजपला एकत्र घेण्याची. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला एकत्र राहायचंय, सत्ता हे आपल्यासाठी महत्व नाहीये, नागरिकांचा विकास आणि नागरिकांचं काम करणं हे मोठं काम आहे. त्याच्यामुळे आपल्याला एकत्र येऊनच काम करायचंय आणि ह्यापुढे आम्ही एकत्रच राहणार. कदम साहेब, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला ते सांगितलंय, पण भाजप तुमच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत असेल आता पुढच्या महासभेत, दिसेल का समन्वयाच्या भूमिकेत? हो, नक्की दिसेल. तुम्हाला मी सांगतो, कालचा गोंधळ झाल्यानंतर मी थोडं शांत वातावरण झाल्यानंतर मी उपमहापौर माननीय पाटील साहेबांना लगेच जाऊन भेटलो, त्यांचे गटनेत्यांना भेटलो, मृणाल त्यांना पण भेटलो मी, की आपला काही गैरसमज झाला असेल किंवा आपल्याला काय माहिती आणखीन हवी असेल तर आपण महापौरांच्याकडे किंवा तुमच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांना, कारण प्रशासन आपलं आहे ना, त्यांना आपण तुमच्याकडे बोलू आणि त्या पद्धतीने तुम्हाला माहिती संकलित होईल. कुठेही तुमचे प्रश्न दाबणं, प्रश्न देत नाही, कारण महापौर उपमहापौर आपण एकत्र डायसवर आहोत ना. पण ते थोडंसं काल गैरसमज झाला आणि मी काल लगेच जाऊन त्यांना भेटल्यानंतर त्यांचा जो गैरसमज होता किंवा त्यांना जे काय वाटलं होतं ते मला तरी वाटतं की तो गैरसमज दूर झाला आहे
आणि येत्या महासभेत म्हणजे आता 5 तारखेला आम्ही परत रेग्युलर आपल्या विशेष निवडणुकीची महासभा लावलेली आहे, त्या महासभेतही आपल्याला त्याचं प्राच्चित दिसेल आणि जी रेग्युलर महासभा होईल मार्चमध्ये त्या मार्चमध्येही ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात देऊ याची मला खात्री आहे. शिवसेनेचे गटनेते पवन कदम माझ्यासोबत होते. काल झालेल्या प्रकारावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, परंतु शिवसेना आणि भाजपमध्ये काल समन्वय दिसलेला नाही हे तितकंच खरं. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय असावा या संदर्भातले निर्देश पवन कदम आणि महापौर यांना दिलेले आहेत. त्यामुळे येत्या महासभेत शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय दिसेल आणि हा गोंधळ परत होणार नाही अशीच अपेक्षा बाळगूया. आणि त्यासोबतच भाजपने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील पुढच्या महासभेत किंवा त्याच्या पुढच्या महासभेत मिळतील अशी देखील आशा बाळगूया. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा.